खतरे में म्हणजे संकटात आहे तो नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वार्थामुळे। आणि त्याला सुप्रीम कोर्टाने फूस लावली चंद्रचूड यांनी। जस्टिस चंद्रचूड, काही घटनात्मक संस्था आणि या देशातली शांतता सुव्यवस्था भंग पावली। देशामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी त्याने जी ठिणगी टाकली त्याचा परिणाम जगातल्या ज्या ज्या भागामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यावर होतो आहे। नेपाळमध्ये सुद्धा हिंदूंवरती हल्ले झाले, कॅनडामध्ये हिंदूंवरती हल्ले झाले, बांगलादेशामध्ये हिंदूंची संपत्ती, हिंदूंची जीवितहानी सुरू आहे, पाकिस्तानमध्ये झालं। याला जबाबदार नरेंद्र मोदींची धोरणं, निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणं। हिंदुस्थानामध्ये सातत्यानं दंगे घडवायचे, मुसलमानांना टार्गेट करायचं, प्रार्थनास्थळं खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं। याचा उलटा परिणाम इतर देशातल्या हिंदूंवर होतो, लक्षात घ्या। आणि नरेंद्र मोदींमध्ये किंवा त्यांच्या सरकारमध्ये तेवढी ताकद नाही आहे, मजबूती नाही आहे की बांगलादेशमध्ये जाऊन हिंदूंवरील अत्याचार हल्ले थांबवावेत, कॅनडात जाऊन हिंदूंवरील हल्ले थांबवावेत किंवा अन्य देशात। इंदिरा गांधी 1971 साली जेव्हा बांगलादेश, पाकिस्तानमध्ये, पूर्व पाकिस्तानामध्ये हिंदूंवर हल्ले होत होते तेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर सरळ हल्ला केला, सैन्य घुसवलं आणि तिकडल्या बांगलादेशींचंही त्यांनी संरक्षण केलं आणि हिंदूंनाही संरक्षण दिलं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेश निर्माण केला। तुमच्यात ती हिंमत आहे? काश्मीरी पंडित आपल्या देशामधले सुरक्षित नाही आहेत, मणिपूरमधला हिंदू सुरक्षित नाही आहे आणि तुम्ही हिंदूंच्या नावावर मतं मागता। एक आहे तो सेफ आहे, जावं बांगलादेशामध्ये आणि हिंदूंना आधार द्यावा। हे जे संघाचे प्रमुख नेते आहेत इथे बसून पत्रकं काढतायत हिंदूंच्या सुरक्षेविषयी, सांगा प्रधानमंत्री मोदींना धोरणात्मक निर्णय घ्या बांगलादेश संदर्भात। मी जे म्हणतोय ते योग्य आहे। या देशातला हिंदूंना जर सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर तो भारतीय जनता पक्षापासून आहे। गोधरा कोणी केलं? साबरमती एक्सप्रेसला आग कोणी लावली? अशा अनेक प्रकरणं मला सांगता येतील। कोणी काय केलं, कशासाठी केलं आणि त्याचे परिणाम आज देश भोगतो आहे। या देशामधला धार्मिक एकता संपलेली आहे, या देशातलं संविधान संपलेलं आहे, या देशातली लोकशाही संपली आहे आणि आज या देशामध्ये बटंगे तो कटेंगे, एक आहे तो सेफ आहे या घोषणांमुळे तरुणांची डोकी भडकवली गेली आणि संपूर्ण देशामध्ये दंगलीचा माहोल निर्माण करण्यात आलेला आहे। बांगलादेशमधली स्थिती अत्यंत चिंताजनक आहे। वर्षानुवर्ष तिकडे हिंदू राहतात, लाखोच्या संख्येने राहतात हिंदू बांगलादेशमध्ये आणि तुम्ही तिथे त्यांना असुरक्षित करण्यामागे नरेंद्र मोदींचं परराष्ट्र धोरण कारणीभूत आहे। राऊतसाहेब, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा एकूण कार्यक्रम होतो आहे 5